शादी है लगता है, शादी शादी है काहीतरी आहे. कसलं भारी क्वालिटी आता बघितलं साऊथचं. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love, 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 fall in love. काय होतंय यार? काय व्हायला लागले तुला? काय व्हायला लागले? काय व्हायला लागलं? सनस्क्रीन लावली ती वाळवतोय. का पंखा नाही पंखा नाही इथं गरमी गरमी त्यामुळं वाळणार रे. काय अजून गरम व्हायला लागले. काय करावं आता? आलो रे आता. काय तमिळनाडू औद्योगिक फाउंडेशन सनसेट व्हायला लागलाय. लाईट शो बघायचा काय दादा? लाईट शो देखेंगे. हा ठीक आहे. आलो लोकेशनच्या प्रमाणे. आपको नंबर दिया ना गाडी का? गाईज आता पोहोचलेलो आहे आम्ही इकडे. आता एंट्री आमची मागून म्हणजे बॅक साईडनी आहे. तर इथं आम्ही चेक इन चेक आउट. काय मोर कोड दिसला? बोल ना. भाई वरतीच. हा वरतीच आहे मोर. मी सांगते ना वरती मोर बघा. चंद्र काय लिहिलंय इथं? चंद्रवासल गेट. वसल मीन्स गेट ना? ओके. वासल वासल वासल. कसला बसलाय हा क्वालिटी बाबू. दिसतो का अक्षय? दिसतोय? कर ना अजून. हे काय फायदा कर ना थोडं फिरव की अजून. ओके दिसला क्वालिटी ना. आले आले आम्हाला हरणाने आणि मोराने दर्शन दिले. ते बी कुठं? ते बी डायरेक्ट दारात दारात एंट्रन्सला. बाई आता चाललोय. आता मन प्रसन्न झाले. मन प्रसन्न झाले. आणि आमची एंट्री पण अशी एकदम खुंकार झालेली. खुंकार म्हणजे VIP मध्ये. हो गाते येते. भाई आता रोहितने फोन लावला तर त्याला म्हणलं लगेज आहे नाही का? म्हणजे तो म्हणला गाडी तिथंच लावताय, लगेज बेगेज आहे का? म्हणलं हा लगेज आहे. तो म्हणला थांबा उचलू नका आणू, मी ट्रॉली घेऊन येतो. दाखव भाऊ ट्रॉली घेऊन येतो. दाखवली आधी तर ट्रॉली सामान आता टाकायचं. इथले लोक लय चांगले. लय रिस्पेक्ट. आम्ही पण मनातून रिस्पेक्ट करतो अशा लोकांची. येस. आणि आता सामान घ्यायचं जायचं म्हणजे रूम चेक इन करायची इथं औद्योगिकमध्ये. म्हणजे आम्ही इथं काय म्हणतात ते औद्योगिकच्या फाउंडेशनच्या आतच ते करतोय. मग इथं करून मग आम्ही स्टॅच्यू कडे लाईट शो बघायला जाणार आहे थोड्याच वेळात. चला पटकन. हा म्हणजे जाईपर्यंत आता 2 आहे सध्या. आम्ही दोघच व्हिडिओ काढणार आहे. ठीक. एक तरी लेडीज कडे फक्त एक देऊन ठेवा. तर इथं शूट अलाउड नाहीये. जे आले त्यांना माहिती आहे. मीडिया गेटचे टॅग दिलेत आम्हाला शूट करण्यासाठी स्पेशल. टॅग म्हणजे जेवढे पण इथे ऍक्सेस पॉइंट आहेत ते ऍक्सेस करू शकत नाही. तर त्यासाठी हे की मग हे दाखवायचं मग ऍक्सेस मग आपण जाऊ शकतो कुठं. येस आतमध्ये आश्रममध्ये. गौशाला अजून काय बोललो? गौशाला आहे ईशा विद्या म्हणून एक आहे. म्हणजे इथल्या आपले गावचे लोक आहेत. शाळा आहे. इथं म्हणजे यांनी शाळा चालू केली आहे. तर काही लोक ते शिकण्यासाठी काही लोक असे आहेत की त्यांच्या पिढीमध्ये पहिल्यांदा कोणतरी शाळेत शिकायला आले. त्यांच्या पिढीमध्ये कोणी शिकलं नाही. म्हणजे आता यांनी चालू केलं नाही करत तमिळनाडू. कळतो तुला वेगळा भाग म्हणजे आदिवासी भाग कसा असतो? ट्रायबल. ओके ट्रायबल साठी. मीडिया सिन्सिअर सगळं घालवते. इंड बघ कुठपर्यंत गेलं. काय म्हणते? अरे ती शिल्पा म्हणत होती की हे उलट पलट काय घालतो तिला काय माहिती. कॉलेजमध्ये पण नाही घातलं नीट. लय वर्षांनी आता घालतोय बेल्ट पण गर्व वाटतोय. काहीतरी आहे. आपण ब्लॉगर आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी इज्जत आहे आपल्याला. कुठेतरी इज्जत म्हणजे फळ भेटले. ओके काय म्हणतो?
आणि मेन गोष्ट आम्ही एवढ्या हळू का बोलतोय कारण की आम्ही इथं माणसाळायचा प्रयत्न करतोय म्हणजे इथं असं पडल्याचा आवाज येत नाही टाच क्वालिटी वातावरण पण छान खूप शांत आहे. रूम नंबर 110 कसं आहे चेक करून घ्या हळूहळू छान लाईट बंद आहे पण छान आहे. 3 वर्षापूर्वी आलो ना मला काय फील झालं पॉझिटिव्हिटी त्या स्नान कुंडातनं जेव्हा आलो ना म्हणजे मी तेव्हाच ठरवलं की मी माझ्या लाईफमध्ये परत इथं माझ्या फॅमिलीला घेऊन येणार आहे मग तिथं पॉझिटिव्ह फील होतं तिथं म्हणजे हे मी फील केलंय पर्सनल. मीडिया तर अशा 11 ठिकाणी पूर्ण आश्रममध्ये अशा स्थित आहे. आतमध्ये जे आहे ना लिंग हां ते इथे ध्यान लिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली खूप पॉवरफुल एकदम कॉन्सन्ट्रेशन झाले गुफा टाईपमध्ये हां गर्भगृहामध्ये जे ध्यान लिंग आहे तर त्याची ऊर्जा ना ह्या असे 11 जे स्थानावर श्राईन म्हणतो याला ती ध्यान लिंगाचीच ऊर्जा ह्या आश्रममध्ये स्प्रेड करते आणि ही जी विभूती पण इकडे ठेवतो ना ती ध्यान लिंगामध्ये ठेवून आलेलीच विभूती आहे ती मेन लिंग तर नॉर्मली त्याच्यामुळे अख्ख्या आश्रममध्ये एक वातावरण ते 11 केलं ते पूर्ण ऐक ना पहिले आपण जेव्हा ट्रिपचं प्लॅन चालू आहे त्यापासून मी सर्वकडे मेल करून ठेवलं त्यांना सांगतात ना फक्त की असं आहे त्यांनी लगेच क्लिक होतं हां म्हणजे लगेच रूम वगैरे कारण की मी त्यांचा मेल पण नसला मी फोनवरती स्टार्टिंगमध्ये तर मेल दाखवलं मेल वगैरे सगळ्या गोष्टी लय प्रॉपर वगैरे प्रॉपर भारी हो बघ इथं पाणी त्याचं चला रे टाइमपास. ते जेवढे शॉप्स बघितले ना तू शॉप्स यांचे सद्गुरूंनी 10 शाळा काढलेत 10 तर ते इथले जे तुम्ही शॉप्स मधनं सामान घेता त्याचे सगळे पैसे त्या शाळेला म्हणजे शिकण्यासाठी फ्री आहे ना ते सगळं शाळेलाच असं नाही सगळ्याच गोष्टींना जे काय यांचे आहेत जसं शेतकऱ्यांसाठी पण ते काय ट्रेनिंग करतात शेतीसाठी हा ऑर्गॅनिक training. नॅचरल फार्मिंग त्याच्यासाठी फंड जातात इथनं आणि हे जे दुकान आहे सगळ्यात महत्वाचं हे जे दुकान आहेत ना हे गावकऱ्यांसाठीच दिलेत पैसे कमवण्यासाठी त्यांनी दुकानं त्यांचे इथल्या गावकऱ्यांचे त्यांनी दिलेत पैसे कमवण्यासाठी जी लाईनिंग दुकान अच्छा सगळी गावकऱ्यांची दुकान एवढा विचार लोकांचा विचार एवढा करतात. एक काळ होता जेव्हा हे आधी जेव्हा बनवत होतो तेव्हा इकडे दुकानं लावण्यासाठी आम्ही गावकऱ्यांना विचारलं ते म्हणाला आम्हाला लावायचं तर पण आम्हाला पैसे नाही त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त 200 रुपये काढा बाकीचा आम्ही टाकू ते 200 रुपये पण ह्यासाठी कारण की तुम्हाला एक सिरियसनेस असेल तर आमचा पैसा लागला त्यासाठी तर त्यावेळेला त्यांची अशी गत होती की 200 रुपये पण म्हणजे त्यावेळेला नव्हते म्हणजे द्यायला त्यांना आधी केव्हा 2017-18 तेव्हाची गोष्ट आहे आणि ह्या भागात तर लय मोठी गोष्ट आहे. तर त्यावेळेला असं होतं की त्यांना 200 रुपये द्यायला पण 10 वेळा विचार करावा आणि तिथपासून आतापर्यंत त्यांचा ऍटलिस्ट 1.5 करोडचा टर्नओव्हर झाला त्यावेळेपासून आजपर्यंत ज्यांनी 200 रुपये दिले होते इन्व्हेस्ट केले तर आता त्या अशा परिस्थितीत आहे की त्यांनी स्वतःची एक टेम्पो वगैरे घेऊन माल इथे तिथे करण्यासाठी स्वतः त्यांनी खरेदी करून तसं आता त्यांच्या घरी म्हणजे फ्रीज काय आहे का म्हणजे जे काय सुविधा वगैरे पाहिजे तसं आहे तेवढे ते खूप मानतात सद्गुरूंना. आता मेन गोष्ट इथं जर काटा आला ऐक ना मेन ह्याच्यात जर किती क्राऊड किती येतोय लांबून यांचं हे होतंय ना गाड्या मेन मार्केट मध्ये समजतं तुला अरे काय बघतोय एवढं इथं पण हे काय तोंड दिसतोय का नाही तुम्हाला नाही दिसत ते लाईटीचं बघ ह्याच्यातनं लाईट जातात ते त्याच्यावरती दोन्ही साईडला आहेत. इकडं बघ इकडं हे वालं हे दिसलं का ही कमान सरळ त्याच्यातनं लाईट जातात. हा इथं काय दिसत नाही का नाही दिसत रे भाऊ नाही दिसत लाईट रिफ्लेक्शनच दिसतंय मला
बाळी केवढी बघ, कुंडल महादेवाच्या कानात दिसलं का? ते हवेने हलतं भाऊ, लोखंडी आहे. हवेने हलतं ते. मूर्ती बघ, मूर्ती चेहऱ्यावरती हे बघ तू, शांतता. म्हणजे काय फील होतं बघून तू सांग. चेहऱ्यावरती बघून काय फील होतंय तुला स्वतःला? एकदम असं हे भाई हो, असं हे नसतं का काय एकदम माणूस असा ह्याच्यात असतो. Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they call him a yogi, as he was the first one, the Adi Yogi. When his stillness lasted for years on end, curious onlookers melted away. Only 7 seekers remained, as they could not tear themselves away from him. साप बघ आता. जेव्हा पाण्यात येईल ना, पाण्यात तेव्हा साप बघा. वासुकी वासुकी.
he transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. He expounded 112 methods of attainment, offering his disciples access to the deepest innards of creation. In this magnificent state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his unbridled wild hair. बाप It was a vision of the very core of the cosmos in all its profundity and magnificence, a vision of the unfathomable mysteries of the universe, a most overwhelming vision the sages and Devi Parvati had ever witnessed. Devi Parvati, seeing Adiyogi reveling in ecstatic states, said, "I want to have what you have. Show me the way." Adiyogi absorbed her and made her a part of himself, and hence he is the Ardhanari, the ideal man, where one half of him is woman. Splendor of this magnificent union, Anas, his constant companions, asked, "What about us?" Adiyogi said, "Just drink of me," which drove them into intoxicated raptures.
7 sages, the Saptarishis, took the sacred science of yoga in all its forms to human habitations across the planet, रामेश्वरम. which turned into crucibles of civilization. This spectacular being is not of the past, but the future of humanity. To move humanity from hallucinations of ups and downs to nameless ecstasies of one's interiority. Mahadevaya Namaha, Mahadevaya Namaha, Mahadevaya Namaha. कसं वाटलं? लय बाप होता, लय बाप. आता भाषेला वापरते थोड्या वेळाने तुम्हाला माझ्या भाषेत सांगतो. बिझनेस सांगितलं सांग भाऊ, तसं सांगा. पहिले डोळे उघडल्या महादेवाचे कसं वाटलं? असं वाटलं तर नाही का भक्त डायरेक्ट समोर उभे आलेत नाही का? महादेव समोर उभं राहिलेत समोर. ते डोळ्याचं चिन्ह होतं तेच बोलणार होतं मला. ते जाऊन ते डोळ्याचं हे पहिल्यापासून जे चालू झालं संपलं नजर नव्हती.